रामकृष्ण हरी माऊली. संत नामदेवाची सुंदर अशी कथा सांगणार आहे. त्याचे नाव शिवपिंडीवर पाय. पायाखाली पिंडीच पिंडी. नामदेवांना गुरु करण्यासंबंधी ज्ञानेश्वरांनी व पंढरीनाथांनी अनेक दृष्टांत देऊन गुरुखेरीज तरोनुपाय नाही असे विनवून सांगितले. परमात्मा स्वरूपाचे पूर्ण ज्ञान घेण्यास गुरु उपदेश घेणे आवश्यक आहे. सद्गुरु कृपा वाचून ज्ञानप्राप्ती होणार नाही अशी नामदेवाची खात्री झाल्यानंतर त्यांनी देवाला विचारले, चला तुम्ही म्हणाल ते मला पटले. कोणता गुरु करू ते सांगा. गोदावरीच्या तीरी औंध नागनाथ म्हणून एक क्षेत्र आहे. तेथे विसोबा खेचर या नावाने एक परमभक्त राहतात. त्यांची अनन्यभावे सेवा कर म्हणजे ते तुला उपदेश करतील. नामदेव बुवा निघाले. काही दिवसाच्या प्रवासानंतर ते औंध नागनाथ येथे येऊन पोहोचले. दुसरा दिवस गुरुवारचा होता. शिवाय त्या दिवशी अमृतसिद्धी योग होता. विसोबा बुवा देवळात आहेत असे कळल्यावर हा सुयोग जाणून नामदेव नागनाथाच्या मंदिरात गेले. नामदेवांनी देवळात पाऊल ठेवताच त्याला अगदी वंगाळ दृश्य दिसले. त्यांना शिसारी आली. एक मनुष्य कुष्ठरोगाने पछाडलेला दिसला. पायातून रक्त व पू वाहत होता. अंगावर माशा घोंगावत होत्या. चहूकडे दुर्गंधी पसरलेली आणि विशेष आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा मनुष्य कुशाल तेलाने लडबडलेल्या पादत्राणासह आपले पाय नागनाथाच्या पिंडीवर ठेवून पहुडला आहे. शिवपिंडीवर पाय. त्यामुळे नामदेवाला अधिकच संताप आला. ते त्याला दूषणे देऊन म्हणाले, अरे बाबा, तुला कसे समजत नाही? ही शिवाची पिंड आणि त्यावर तू कुशाल पाय टाकून पडला आहेस. तू आहेस तरी कोण? अरे मुला, तू कोण आहेस? विसोबाने विचारले. मी नामदेव आहे, विठ्ठलाचा परमभक्त. मला देवाचे दर्शन घ्यावयाचे आहे. तू पिंडीवरील पाय काढ. पण तू कोण आहेस? अरे पोरा, मी तर अगदी म्हातारा झालो आहे. फार थकलो आहे. तूच माझे पाय बाजूला कर ना. देवावर उपकार होतील आणि माझ्यावरही. नामदेवांनी मोठ्या कष्टाने त्याच्या पायाला स्पर्श करून ते पिंडीवरून उचलून बाजूला ठेवले. पण काय चमत्कार! त्याच्या पायाखाली पुन्हा शिवपिंड. अनेक वेळा त्याचे पाय नामदेवांनी फिरवले, तरीही प्रत्येक खेपेस त्याच्या पायाखाली शिवलिंग तयार. त्याच्या पायाखालचे शिवलिंग काही हालेना. नामदेवांना मोठे आश्चर्य वाटले आणि त्यांनी हेच विसोबा खेचर असावेत असा तर्क केला. पण देवाला दूषण देऊन काय हा माझा गुरु? देवाला म्हणावे तरी काय, असे विचार मनात येतात. तोच विसोबा बुवांनी नामदेवास डोळे मिटण्यास सांगून थोड्या वेळाने ते उघडण्यास सांगितले. नामदेवाने डोळे उघडून पाहिले. त्यांना गुरुनाथाची तेजपुंज मूर्ती दिसली. नामदेवांना धन्य झालो असे वाटले आणि त्यांनी त्याच्या चरणी लोटांगण घेतले. विसोबा खेचरांनी नंतर, देवाविन ठाव रीता कोठे आहे, विचारून पाहे नामदेवा, असे म्हणून परमेश्वराच्या सर्व साक्षीस्तवाचा उपदेश केला. जळी स्थळी काष्टी पाषाणी, थोडक्यात सर्व ब्रह्मांडी परमेश्वर भरलेला आहे, याचे दिव्य ज्ञान त्यांना दिले. नामदेव सद्गुरु उपदेशाने पूर्ण समाधानी होऊन पंढरपूरला परतले आणि सर्व वृत्तांत त्यांनी विठोबाला निवेदन केला. रामकृष्ण हरी माऊली.